हाय, मी अपेक्षा. मी करत होते साड्यांना पिको फॉल. ब्राईडच्या साड्या होत्या तर काही झाल्या होत्या, काल काही बाकी होत्या त्या करून घेतल्या. आणि मम्मीला पण ना अजून घागऱ्याचं काम करायचंय, म्हणजे ना त्याला एका साईडने ना स्टिच करायचं असतं तर ते पण करायचंय. आणि घागरा आहे ना इतका जड येतो तर ते स्टिच करायला ना आता आम्हाला लय अवघड जाणार आहे. मशीनवर तर तो घागरा चालूच शकत नाही, त्याच्यामुळे ना हातानेच त्याला ना शिवून घ्यावा लागणार आहे. आणि जे हेवी ब्लाऊज असतात ना वर्कचे डायमंडचे तर ते सुद्धा मशीन वरती ना अजिबात चालत नाही मम्मीच्या. तर ते जर शिवलं ना एखादा ब्लाऊज घागऱ्यावरचा तर सुई मोडली ना तर लगेच त्या मशीनची डायरेक्ट सेटिंग जाते. तर शिवायच्या वेळेस ब्लाऊज तिथल्या सगळ्या टिकल्या जे डायमंड असतील ना ते सगळे हाताने काढून घ्यावं लागतील. त्यानेच ना इतके नख जाम होऊन जात्या, पण ते काढल्याशिवाय पण ब्लाऊज शिवता येत नाही. मला ना आता ब्लाऊजला आहे ना आरी वर्क करायचंय. तर मम्मीने इकडं गळा तयार करून दिलाय बॅक साईडचा. तर आता ना मी त्याला आरी वर्क करणार आहे आणि बाईला पण आहे ना लटकन करायचे, पण ते शिवायचं आहे ब्लाऊज ना, मग पूर्ण झाल्यावरतीच त्याला लटकन करता येत्या. तर लटकन आहे मी शेवट करणार आहे ब्लाऊज शिवून झाल्यावर. या मागच्या साईडलाच किती वेळ लागतं काय माहिती. आता जेवढं होईल तेवढं आज करून घेणार आहे मी वर्क. तर चल, मी ब्राईडचे ब्लाऊज लेन करत होते वर्क, आणि सिम्पलच वर्क होतं. मी पण आहे ना कस्टमरला सांगतानीच की सिम्पलच वर्क करते, तर मग तेव्हा ब्लाऊज घेते कस्टमरच्या हा बोलल्यावर. कारण की नाही हेवी वर्क मी करत नाही, त्याला खूप जास्त टाइम जातो. इकडे कस्टमर चालू असल्यावरती पार्लरमध्ये पण जावं लागतं, तर त्याच्यामुळे सिम्पलच वर्क करते. आमचं ना पार्सल आलंय स्टँडवरती, तर दादून मी चालले आणायला, कारण ते मोठ्या गाडीत आलेलं वाटतं. आणि ते गाडी इकडे एवढ्या मध्ये नाही आणती, कारण इकडे छोटा रोड आहे ना त्याच्यामुळं. तर दादून मी जाऊन पार्सल घेऊन येते आणि मम्मी शिवते ब्लाऊज. आता 5 वाजले. आमच्या दुपारपासून फोनला 1% सुद्धा रेंज नव्हती, रात्री पण नव्हती. तर आत्ताशी रेंज आली 5 वाजता. तर चला, मला ब्लॉग पण पोस्ट करायचं आहे अजून. आईस्क्रीम दादू, तुम्ही आईस्क्रीम खाणार आहे? हा, मी बाहेर. अरे काय दे मला एक चॉकलेट कोन. तिघांचे दे नाही. मान्य काय माझ्यासारखं तसंच पडेल. मग दे फ्रीज मध्ये ठेव, मग ते फ्रीजर मध्ये ठेव, मग फ्रीजर फ्रीजर मध्ये ठेव. शिवलाक ब्लाऊज माझा आरी वर्क कम्प्लीट झालं. कुठं आहे ग? पाहिलं का कसं पडलेलं आहे? काय पार्सल आलं ग? काय फोड ना ते काय माहिती. साबण आहे मला असं वाटतं, थोडं मोठं आहे आपल्यात. काय ग? साबण प्रमोशनचं प्रोडक्ट आहे. त्यानं 6 वाजून गेले तरी बाहेर आहे ना इतकं ऊन आहे. आता शिक मी चहा ठेवला, नाही तर आमचं चहा आहे ना इतक्या लवकर व्हायचा 3ला 4ला, पण आता एवढं ऊन पडतंय ना त्याच्यामुळे चहाच नाही पिऊशी वाटत आहे. आम्ही ना दुपारी रोजचं ना सरबत बनवतोय. आणि मला ब्लॉग पोस्ट करायचं होतं, मी ब्लॉग पोस्ट केला, अर्धा पोस्ट झाला आणि परत रेंज गेली सगळी. तर मोबाईलच डायरेक्ट बंद झाला, नेटच डायरेक्ट चालत नाही आहे. असंच होतं आहे काल रात्रीपासून. का बरं का मी दिवसभर रेंज नव्हती. मग अशी आली तर मी ब्लॉग पोस्ट करायला टाकला आणि परत मधून अर्धी रेंज गेली. परत माझं ब्लॉग आता परत मला आहे ना रेंज आलो पोस्ट करावं लागेल. आता कधी येते काय माहिती रेंज. मम्मीचे आज आहे ना 2-3 ब्लाऊज शिवून झाले, माझं आरी वर्क झाले, आज लय कामं झाले आहे ना. कस्टमर पण चालू, सगळे कामं चालू आहे आमची.